अविनाश सर, आजची बैठक महत्त्वाची होती. आजच्या बैठकीत काय घडलंय, काय काय ठरलं? आज सन्माननीय राजसाहेबांनी पक्षाचे नेते इतर सर्व महत्त्वाचे पदाधिकारी यांना येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल उत्तम आणि काय करायचं काय करू नका याचं अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे सर्वजण आता आमच्या विभागात जाऊन त्याप्रमाणे आमच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि सर्व तळागाळापर्यंत जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याच्यापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांनी कशा प्रकारे काम करायला सांगितलेलं आहे, दुबार मतदानाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे आणि बैठका कशा घ्यायच्या आहेत हे सर्व आम्ही मार्गदर्शन त्यांना करू, त्यांच्याशी बोलू आणि एका पूर्ण ताकदीने तुम्हाला दिसेल की मुंबई आणि महाराष्ट्रात मनसे अतिशय जोरात काम करेल. दुबार ज्या याद्या आहेत, दुबार नावाने त्याच्या संदर्भात आता मनसेच्या या बैठकीमध्ये काही ठोस पावलं उचलली गेली? जसं निवडणूक आयोगाला जसं सांगितलं होतं की राजसाहेबांचा सत्याचा मोर्चा होता आणि मला वाटतं त्यांना सत्य आणि असत्यातला फरक कळत नसावा. त्यामुळे जे कोणी ह्या निवडणुकीत असत्याचा मार्ग स्वीकारतील मतदार त्यांना ज्या प्रकारे कळेल त्या प्रकारे त्यांना सांगितलं जाईल, परंतु कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन दिलं जाणार नाही. ज्यांची नावं आहेत दुबार मतदाराच्या यादीमध्ये त्या संदर्भात मनसेचं काय ऍक्शन असणार आहे? मनसेची ऍक्शन हीच आहे की मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलं ना काहीतरी 2 स्टार वगैरे लावलेत म्हणून, बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी 2 स्टारच्या वेळीच काय तो मार्ग अवलंबावा, नाही तर शेवटी आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन देणार नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष उमेदवार दिला जाणार आहेत का, काही चर्चा झाली का? नाही, तो मला वाटतं तो निर्णय राजसाहेब ठाकरेच घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी की नाही राष्ट्रवादी ही अशी अवलाद आहे जी सत्तेविना राहू शकत नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटतं हे फुटले होते ना कुठून तरी, त्यांनी जे पक्ष फोडला होता आणि पक्ष आणि चिन्ह नेत ह्या टीम ते पण होते ना, त्यामुळे त्यांना तेवढं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे. आधी पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं असतं, मग लोकांना बोलायचं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.